आपण इयत्ता तिसरीची प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 8 विषय आहे गणित। तर त्याचा आपण प्रत्यक्ष सोल्युशन स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत। आता ज्या प्रश्नाच्या क्रिया आहेत त्या आपण फळ्यावर सोडून देऊ आणि जे प्रश्न सोपे आहेत ते आपण तोंडी सांगण्याचा प्रयत्न करू। तर पहा 26वा प्रश्न आहे, मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहेत। आता या ठिकाणी 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत। मग त्याच्यामध्ये सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या कशा आहेत, विषम संख्या आहेत। फक्त त्याच्यामध्ये एकच अशी संख्या आहे ती समसंख्या आहे। मग कोणती आहे तर 2, म्हणून एकच मूळ संख्या ही समसंख्या आहे। तर कोणती, पर्याय क्रमांक 4 एकच आहे ती, आहे की नाही। म्हणजे 2 हा अंक आहे, म्हणजे 2 अंकी झाला एकच संख्या झाली, म्हणून पर्याय क्रमांक 4। काही जण काय उत्तर येते आणि लगेच 2 इथे लिहितात। तुम्हाला काय विचारले, किती समसंख्या आहेत, प्रश्न बारकाईने वाचायचा। तुम्हाला विचारले का कोणती आहे, कोणती म्हणलं असतं तर पर्याय 3 आला असता, पण किती आहेत म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल, म्हणजे 4 हे उत्तर येईल। 4 मध्ये 1 अंक लिहिलेला आहे। पुढे 27वा अपूर्णांकाची बेरीज दिलेली, छेद आहे तोच ठेवायचा आहे। 5 + 4 = 9 + 1 10, म्हणजे 10/13 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। पुढे पहा 28वा, प ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती। आता प ही विषम संख्या आहे, कोणती संख्या आहे, विषम। तर काय विचारले त्यांनी की क्रमाने येणारी समसंख्या कोणती। आता पर्याय क्रमांक 1 म्हणजे काय, प - 1। मग प आपण 1 ही विषम संख्या आहे, मग 1 घेऊ। 1 - 1 बरोबर किती झाले 2, सॉरी 1 - 1 किती 0। पुढे पर्याय दुसरा काय दिलाय, प + 2। मग प 1 + 2 बरोबर किती झाले 3। ही कोणती संख्या आली, विषम संख्या आली। आपल्याला त्यांनी सम विचारले। पर्याय तिसरा, प + 1। प किती आहे 1 धरली आपण विषम संख्या, +1 बरोबर 2, म्हणजे 2 ही काय आली समसंख्या, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। कारण 1 च्या पुढची क्रमाने येणारी 2 आणि ती पण आपल्याला समसंख्या। त्यानंतर पुढे पहा, पुढचं 29वं उदाहरण दिलंय त्यांनी। काय दिलंय, स्टार दिले 54 आणि स्टार। तर स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा, म्हणजे त्या संख्येत 2 व 3 या संख्यांनी निशेष भाग जाईल। तर पहिल्यांदा पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिले, 0 दिले। मग 540 2 लिहू, बे दुने 4 1, बे साठी 14 0 वरून घेतला 0 0 आहे। नंतर 3 ने याला भाग जातोय का पाहू, पूर्ण 3 × 1 3 उरले 2, 3 × 8 24 वरून 0 घेतला, हा 0चा भाग दिला, म्हणजे बाकी 0 उरली। 2 आणि 3 या संख्यांनी निशेष भाग कोणता अंक घेतल्यावर जाईल, तर या ठिकाणी 0 अंक घेतल्यावर जाईल, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे। तर 7 या अंकाची सर्वात स्थानिक किंमत शिकलोत आपण। मग एकक ठिकाणी, ज्या ठिकाणी एकक स्थानी 7 अंक असेल तर याच्यामध्ये कुठे आहे एकक स्थानी, पर्याय क्रमांक 2 मध्ये। तर पर्याय क्रमांक, कारण आपण आता स्थानिक किंमत विस्तारित रूप हे सविस्तर पाहिलेलं आहे। 31वा, 7.25 ही संख्या अंकात कशी लिहा। 7.25 100 चे आपण काय केले, ज्यावेळेस 1 पूर्ण होतो आहे की नाही, त्यानंतर आपण 100 चे भाग केले, 4 भाग करायचे आणि हा पूर्ण 100, म्हणजे या ठिकाणी याला काय म्हणतो आपण 1.25, याला काय म्हणतो अर्धा आहे की नाही 100चा, याला पाऊण। घड्याळाचे वेगळे येतं 15 30 45, ते लक्षात ठेवा। आता 5 दिवसावर आपली परीक्षा आली, त्याच्यामुळं याचं जास्त डीप नाही, तर वरवर सगळ्या घटकांचा अभ्यास, सगळ्यांचं त्या ठिकाणी ते घटक पडताळून पाहिजे।
म्हणजे एकदा सगळ्यावर नजर फिरवायची, कारण प्रश्न कोणत्या घटकावरील काही सांगता येत नाही. म्हणून आपण ही प्रत्यक्ष सोल्युशन का घेतोय, तर याचा आपल्याला सगळ्या घटकांचा पहा. मूळ संख्या मी जेव्हा पहिला प्रश्न घेतला त्यावेळेस सांगितलं 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 25. कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल. म्हणून या ठिकाणी आपण प्रत्यक्ष सोल्युशन घेण्यामागचं कारण काय आहे, तर सर्व घटकांना स्पर्श करायचा आहे. पहा पुढे काय दिलंय त्यांनी, 725. सव्वा म्हटल्यानंतर काही आता 725. वर्गातला जो शेवटचा विद्यार्थी असतो त्याला देखील याचं हे असे प्रश्न चुकले नाही पाहिजे. 725 7 आणि त्याच्यावर 25 म्हणजे 725. आता हुशार मुलांना माहिती एकक दशक शतक, पण जे वर्गातले मीडियम मुलं असतात त्यांना देखील असे प्रश्न चुकता कामा नये. पहा पर्याय क्रमांक 4. आता पुढे पहा 32वा प्रश्न कसा दिलाय, विस्तारित मांडणीचा, पण त्यांनी काय केलंय, क्रमांक पुढे मागे घेतलाय. मग त्या ठिकाणी आता पहा 32वा प्रश्न या ठिकाणी. आता या ठिकाणी काय केलंय, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. पहा इथं शतक, इथं एकक आणि इथं पण एकक आहे. मग आता दशक कशा ठिकाणी घ्यायचं, एकक स्थान कोणतं आहे ते कसं ओळखायचंय, तर पहा याच्यावर हे जर दशक स्थान असतं याच्यावर 0 असतात, बरोबर आहे ना. म्हणून याची संख्या काय तयार होईल, 9 हा 0 आणि 8 908 म्हणजेच पर्याय क्रमांक येईल 4. आता पुढे पहा 17 17 गुणिले 3